आपण पाहतोय की काल रात्री झालेला जो आहे तो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। या ठिकाणी आपण जे आहे ते सकाळी करमाळा तालुक्यातील कोर्टी या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते सध्या रस्ते जे आहे ते बंद झाले होते। आपण सध्या पाहू शकतो कोर्टीमधील हा जो ओढा आहे सध्या हा ओढा फुल भरलेला असून आपण सध्या जे करमाळा तालुक्यातील कोर्टी हे सर्वात मोठं गाव असून पुण्याला जाणारा हा जो मेन रस्ता आहे या ठिकाणी आपण आले आहोत। सध्या आपण ज्या भागामध्ये उभा आहोत हा जो भाग आहे तो काही वेळापूर्वी पूर्णपणे पाण्यामध्ये होता। या ठिकाणी आपण जे पाहू शकतो की हे प्रशासकीय कार्यालय जे आहे ते कार्यालय जे होतं ते पूर्णपणे काही वेळापूर्वी पूर्ण असं पाण्यामध्ये जे गेलेलं होतं। आपण पाहू शकतो की या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय असेल तसेच तलाठी कार्यालय असेल हे देखील या ठिकाणी होतं। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या कार्यालयामध्ये देखील जे आहे ते पूर्णपणे पाणी जे आहे ते शिरलेलं होतं। सध्या आपण पाहू शकतो की काही ग्रामस्थांच्या वतीनं व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे आहे ते पाणी या ठिकाणचं जे आहे ते काढण्यात आलेलं चित्र जे आहे आपल्याला पाहायला मिळतंय। हे पूर्णपणे पाहू शकतो की ही ग्रामपंचायत असेल तलाठी कार्यालय असेल हे देखील या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं। यामध्ये जे आपण या ठिकाणी पाहू शकतो या शेजारीच एक खताचं दुकान देखील होतं। त्या खताच्या दुकानाचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं होतं। काल अचानकच झालेला ढगफुटी सदृश्य जो आहे पाऊस तो मोठ्या प्रमाणामध्ये होता। यामुळे कोर्टी गावामध्ये पिकं असतील अनेक जे लोकांची घरं असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणाचं नुकसान जे आहे ते झाले चित्र पाहायला मिळतंय। आपण सध्या या खताचे एक दुकान आहे त्या सद्गुरू कृषी सेवा केंद्र जे आहे त्यामध्ये जातोय। आपण पाहू शकतो की पावसामुळे जे आहे ते जे खतं जे आहेत ती ठेवलेली होती ते आपण पाहू शकतो की पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात या 10-20 खतं असतील त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या खता दुकानदाराचे जे मालक आहेत ते आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल काय नुकसान झालंय, किती रुपयांचं नुकसान झालं? सुरुवातीला सकाळी 1-3:30 वाजता अचानक फुटी प्रदर्शन पाऊस झाला। त्या पावसामध्ये आमच्या खताच्या गोडाऊनमध्ये पाणी गेलं तर 5 ते 6 लाखाचं सगळं माझं खत होतं। 10-26 असेल, 12-32 असेल, 18-46 असेल, आतूनच नुकसान झालं आहे। काय आता नेमकं मागणी काय असणार आहे? तहसीलदार वगैरे यांनी देखील पाहणी केली, काय सूचना दिल्या? गावकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि तहसीलदार मॅडम येऊन गेले तर त्यांनी सरसकट पंचनामा करायला लावले त्यांना। आता आमची अपेक्षा आहे की बाबा आम्हाला सुद्धा यातनं काहीतरी नुकसान भरपाई मिळावी म्हणून। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक कुटुंबाचं देखील आणि शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान देखील झालेले आहेत। अजून देखील पाहिलं तर कोर्टी गावातील ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत। आपण नेमकं जाणून घेऊया त्यांच्याकडून कशा पद्धतीने हे नुकसान झालं, कशामुळं झालं, काय ते आपण या ठिकाणी जे आहे ते लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय। स्वतः ग्रामसेवक देखील या ठिकाणी सकाळपासून या आपल्या कार्यावर तत्पर असल्याचं पाहायला मिळतंय। ते आपल्या या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल नेमका हा पाऊस आला त्यामुळं नुकसान झालंय, प्रशासनाच्या माध्यमातून काय आता सध्या चालू आहे? आज 15 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3 पासून पाऊस चालू झाला। पाऊस चालल्यानंतर पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर अचानक लोकांच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाणी शिरलेलं आहे। सकाळी तहसीलदार मॅडम यांनी येऊन पाहणी केलेली आहे आणि पुढील पंचनामा प्रोसेस चालू आहे। आपण पाहतो की या ठिकाणी नागरिक देखील आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगाल ही पूर परिस्थिती कशामुळे ओढावली असेल, काय सांगाल? पाऊसच जास्त झाला, इतका प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला की 3 तास इतका पाऊस होता की त्या पावसामुळे पाणी कुठं बसायच्या जागेवर ढगफुटीपेक्षा बी चांगला मोठा पाऊस असल्यासारखं वाटायला लागलं। तुम्हाला काय सांगाल? अतिशय भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे भरपूर पाणी वड्याला आल्यामुळे गावातून भरपूर पाणी वाहिलं। काय नुकसान झाल्यामध्ये? शेतीचं भरपूर नुकसान झालं। कांद्यासारखी पिकं, मकासारखी पिकं पाणी उद्ध्वस्त झाली आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी भरपूर प्रमाणात शिरलं। काय मागणी काय असणार आहे सरकारकडे? सरकारने चांगल्या पद्धतीने मदत द्यावी हीच मागणी सर्वांची आहे। सगळ्यांचे पंचनामे करून चांगल्या पद्धतीने पैसे मिळावेत हीच सगळ्यांची अपेक्षा आहे। आपण पाहतो अजून देखील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगायचं तुम्हाला, काय बोलायचं? तुमच्या देखील घरात नुकसान झालंय, काय नुकसान झालं? आता घरातलं संसार उपयोगी साहित्य सर्व ह्या गिरम्याच्या तिथं गोरेवाडीला जो रस्ता जातो त्या पुलावरती जरा मध्येच विहीर पाडल्यामुळं वड्यामध्ये ते पूल पण बारीक असल्यामुळं नीट पाणी रस्त्याने आल्यामुळं आमच्या घरांनी पाणी शिरलंय, कमरं एवढं पाणी होतं आणि मग त्यामध्ये आमची गुरं 4-5 वाहून गेले। सर्व घरातलं घरोपयोगी साहित्य पीठ, गहू, तांदूळ काय असं एक सुद्धा वस्तू राहिलेली नाही। तुम्ही बघायला येऊ शकता, प्रत्यक्ष कॅमेऱ्याला दाखवा। माझी महाराष्ट्र शासनाला विनंती राहील आमच्या कोर्टीमध्ये शाळेला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पूल मोठा तयार करावा
आणि जे काय वड्यामध्ये अतिक्रमण करून विहीर बांधलेले आहे त्या विहिरीचाही बंदोबस्त सरकारने करावा ही माझी विनंती राहील सरकारला. आपण पाहतोय अजून देखील नागरिक आहेत. काय सांगायचे काय त्यांना काय प्रतिक्रिया द्यायची का जाणून घेऊया. आज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्याच्यामुळं शेतीचं आणि घरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि जे ओढ्याच्या कडेला रस्त्याच्या कडेला घरी होते ते घरात साधारण 3-4 फूट पाणी होतं. त्या पाण्यामुळं त्यांचे संसारोपयोगी साहित्य आणि अन्नधान्याचं फार मोठं नुकसान झालं आहे. आणि शेतीचे बी कांदे, मका, अजून राहिलेले उडीद ह्याच्यात जमीनदोस्त झाले आणि ते पण फार मोठं नुकसान झालं आहे. तर शासनाने यातून शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना योग्य ती मदत करावी. नक्कीच आपण पाहतोय की जे ढगफुटी सदृश्य पाऊस होता त्यानंतर कोर्टी गावामध्ये जे आहे ते पाणी भरपूर प्रमाणात शिरलं होतं. परंतु आता जी सध्या परिस्थिती आहे ते पूर्वत पदावरती आलेली असून या ठिकाणी या गावातील जे खताची दुकानं असतील, अनेक कुटुंब असतील, त्यांचे देखील घरातील साहित्योपयोगी वस्तू भिजलेल्या असून या ठिकाणी तहसीलदार शिल्पा ठोकळे असतील, तसेच पंचायत समितीचे कर्मचारी असतील, यांनी देखील या ठिकाणी पाहून जे आहे ते पंचनामे करण्याचे आदेश दिले असून या संबंधित शेतकरी असतील किंवा कोर्टी गावातील ग्रामस्थ असतील यांच्या माध्यमातून जे आहे या जे आमचे नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करून त्याची जी नुकसान भरपाई आहे ती आम्हाला तात्काळ मिळावी अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांकडून केली जाते आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.